तर बघा आपण काही दिशावरचे एक्झाम्पल पाहतोय. तर उदाहरण आहे, राम पूर्वेकडे 4 किलोमीटर चालत गेला, नंतर डावीकडे वळून 3 किलोमीटर चालत गेल्यावर त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणावरून तो किती अंतरावर असेल. तर बघा इथं एक आपण आकृती काढलेली आहे दिशांची. इकडं पूर्व आहे, पश्चिम आहे, दक्षिण आहे आणि उत्तर आहे. वरती उत्तर येणार. तर बघा राम पूर्वेकडे 4 किमी चालत गेला. आता इथं हा राम आहे, पूर्व कुठे असेल, इकडं असेल. इकडं पूर्वेकडे तो गेला, बरोबर, असा पूर्वेकडे तो गेला. त्यानंतर त्याने डावीकडे, म्हणजे डावी दिशा कुठली येणार, इकडं डावीकडे म्हणजे वरती जाणार तो. डावीकडे वळून 3 किमी गेला, इकडं 3 किमी आला. त्यानंतर इकडं कसा गेला होता, तर 4 किलोमीटर तो गेला होता. मग प्रश्न काय विचारलेला आहे की त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणावरून तो किती अंतरावर असेल. हे आहे ठिकाण सुरुवातीचं, इथून तो इथपर्यंत त्याचं किती अंतर असेल असं विचारलेलं आहे. तर बघा इथं आपण मित्रांनो त्रिकोणचा उपयोग करू शकतो. जर तुम्हाला पायथागोरस त्रिकोण जर माहित असेल तर ते त्रिकोण आपल्याला काय सांगतं, 3 4 5 हे सांगतं. बघा 3 इथं आहे ऑलरेडी घेतलंय, 4 इथं ऑलरेडी घेतलंय, उरलं काय तर 5, म्हणजेच इथं उत्तर येणार 5 किलोमीटर, म्हणजेच हे याचं आन्सर येईल.